नमस्कार. आवाज येतोय का सगळ्यांना? सर्व श्रमजीवींना एक श्रमजीवी पत्रकाराचा नमस्कार. तुमच्या श्रमजीवी संघटनेत येऊन मला अतिशय आनंद झाला आणि हे मी तुम्हाला नुसतं औपचारिक म्हणत नाही आहे. याचं कारण ज्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये मी 35-36 वर्ष काम केलं त्या संस्थेचा आणि श्रमजीवी संघटनेचा गेल्या 4 दशकांचा ऋणानुबंध आहे. अतिशय जवळचे संबंध आहेत. विवेक भाऊंना आम्ही आमच्या परिवारातले आणि घरातले मानत आलो आणि त्यांच्या प्रत्येक संघर्षामध्ये महाराष्ट्र टाइम्स हा कायम खांद्याला खांदा लावून लढत आला. आता कुणालनी जे विचारलं तशी परिस्थिती आज राहिली आहे का, ही परिस्थिती शंकास्पद आहे आणि त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करणारच आहोत. पण आत्ता भाऊंनी जशी आठवण काढली तशी आमचे अत्यंत लढाऊ पत्रकार संपादक दिनू रणदिवे हे श्रमजीवी संघटनेच्या नेहमी पाठीशी उभे राहिले. त्याच्या पुढच्या काळामध्ये भाऊंनी ज्या वेळेला वसईमध्ये अनेक प्रकारचे लढे दिले, त्यांनी हरित वसईचा लढा दिला, इथल्या गुन्हेगारीच्या विरोधात फार मोठी चळवळ केली. अशी चळवळ करणं ही सोपी गोष्ट नसते. महाराष्ट्रामध्ये असं धैर्य दाखवणारे आत्ताच्या त्यांच्या गीतामध्ये त्यांचा वाघ असा उल्लेख केला, तो अतिशय योग्य उल्लेख होता आणि ती लढाई लढणं अजिबात सोपं नव्हतं. ती लढाई भाऊंनी लढली, ते यशस्वी झाले त्या लढाईमध्ये आणि त्याही लढाईमध्ये आम्ही महाराष्ट्र टाइम्स आणि आम्ही सगळे इतर सर्व पत्रकार आम्ही त्यांच्या लढाईमध्ये सहभागी होतो आणि त्याही वेळेला आम्ही त्यांना सहकार्य तर केलंच, पण त्यांच्या लढाईचा झेंडा आम्ही खाली पडू दिला नाही माध्यमं म्हणून. आता त्यावेळेला आमच्याकडच्या कामगार जगताची परिस्थिती किंवा कामगार विश्वाचं प्रतिबिंब पडायची परिस्थिती कशी होती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आमच्याकडे कामगार विश्व नावाचं एक स्वतंत्र सदर असायचं.